बिहारमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीला कॅन्सरचं निदान झालं. तिला मुंबईत उपचारासाठी यायचं असल्यानं जवळच्याच गावात राहणाऱ्या एका 27 वर्षीय नराधमानं तिला आधार देत बदलापूरमध्ये भाड्याने घर घेऊन दिलं. पण अखेर त्याच्यातला नराधम जागा झाला आणि त्याने 13 वर्षाच्या या कॅन्सर पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलंय. मात्र उपचारादरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आणि या नराधमाचं बिंग फुटलं. यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. बिहारमधल्या या 13 वर्षीय मुलीला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर उपचारासाठी मुंबईला येण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला. हीच संधी साधत जवळच्या गावात राहणाऱ्या सूरज सिंग या नराधमानं तिच्यासह तिच्या कुटुंबियांना बदलापूरमध्ये आणत एक घर भाड्याने घेऊन दिलं. या घरी त्यांचंही कुटुंबाला आधार देण्याच्या बहाण्यानं नियमित येणं जाणं होतं. याच दरम्यान संधी साधत त्यानं 3 ते 4 वेळा या कॅन्सर पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. ही बाब तिच्या उपचारात उघड झाली. यानंतर मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत 0 नंबरचा FIR दाखल होऊन तो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ट्रान्सफर झाला. मात्र या गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना 2 वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या. पण हा बनाव सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी ओळखला आणि पीडितेच्या कुटुंबाची कसून चौकशी केली. अखेर त्यात त्यांनी सत्य सांगितलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 1.5 महिन्यांनी नराधम आरोपी सूरज सिंग याला बिहारमधून बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत 1.5 महिन्यापूर्वी हा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या संदर्भाने ही केस दाखल होती. त्यामध्ये आरोपी निष्पन्न होत नव्हता. फक्त असं सूरज सिंग असं एक नाव आम्हाला कळालं होतं. त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीची अधिक विचारपूस केली असता संबंधित जो आरोपी आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि निष्पन्न करून काल रोजी आम्ही त्याला अटक केलेली आहे. अटक करून मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करून PCR घेऊन पुढील तपास सुरू आहे. आरोपी सूरज सिंग याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून या घटनेमुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली. ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर.